ते म्हणतलिया साठी बरोबर आहे आघविया क्षीराब्दीची कोरोनिया वाटी आणि उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैशी म्हणजे वाटीभर दुधाच्या मोबदल्यात देव इज्जतीला भ्याला आणि देवानं दुधाचा सागर देऊन टाकला म्हणजे एवढ्या लवकर देव प्रसन्न होतून प्रसन्नता म्हणजे काल आहे दुसरं काय नाही किंवा एक जणाला माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला कुठं प्रसन्न झाला माईच्या पोटातच कुणाला ज्ञानोबराय म्हणतात ऐकोनी नारदाची गोठी तेने मज गर्भीच मारिली मिठी तो जन्मला कयाधूचे पोटी आणि भक्त जगजेटी प्रल्हाद सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लागला कृष्णदाता उद्धवा लागला कृष्णदाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लागला कृष्णदाता उद्धवा लागला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवा लाधला कृष्णदाता थोडं लक्ष द्या याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे की प्रसन्नता म्हणजे काला असे तीन असे तीन अर्थ झाले बरोबर आहे का नाही हा आता इकडे बघा तो अजून सोपं करतो प्रसाद काल्याचा नाही आपण सरळ सरळ करतो काय काल्याचा प्रसाद काल्याचा नाही त्याला षष्टी केली जात नाही व्याकरण परिभाषेमध्ये षष्टी म्हणतात त्याला चा ची चे हे शब्द आले की काय केली जाते षष्टी केली जाते काय केली जाते षष्टी केली जाते पण इथं काल्याचा नाही हा निशब्दाकडे लक्ष द्या आपण सरळ म्हणून जातो आज आमच्या इथं काल्याचा प्रसाद आहे नाही 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 षष्टी नाही इथं सप्तमी तत्पुरुषात विग्रह केलेला आहे थोडंफार कळन का थोडं लक्ष देईल का काल्याचा याला काय म्हणायचं षष्टी म्हणायचं याला काय म्हणायचं षष्टी पण इथं षष्टी नाही काल्याचा म्हणलं की जर षष्टी व्हायला लागली इथं सप्तमी केली आणि पुन्हा तत्पुरुषात विग्रह केलाय कसा काला काल्याचा नाही काला एव प्रसाद म्हणजे काल्याचा प्रसाद नाही मग प्रसाद कुणाचा देवाचा प्रसाद खरा रे भोजन हा देवाचा प्रसाद खरा रे भोजन हो देवाचा प्रसाद खरा रे भोजन हा देवाचा प्रसाद खरा रे भोजन भाल कोण कोण अधिकारी ते भाल कोण कोण अधिकारी ते हरे कोण कोण अधिकारी दे हरे कोण कोण अधिकारी दे आता लक्षात आलं का तुमच्या काल्याचा प्रसाद म्हणलं की षष्टी आणि कालाच प्रसाद म्हणलं की सप्तमी लक्षात आलं का नाही हा मग आता प्रसाद काल्याचा नाही तर प्रसाद आहे देवाचा प्रसाद कुणाचा देवाचा म्हणून शब्द आहे देवाचा प्रसाद आहे करारे भोजन आज कशाचा प्रसाद आहे का देवाचा आज कशाचा प्रसाद आहे हा कीर्तन काल्याचे पण प्रसाद देवाचा आहे मग ह्याच्यासाठी कुणाचं बी काम नाही कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी कोणी वारे अधिकारी त्यासी हरी देईल त्याची हरी देईल त्याची हरी देईल त्याची हरी देईल हरी हरी देईल त्याची हरी देईल वारे अधिकारी त्याची हरी देईल त्याची हरी देईल त्याची हरी देईल कोणी वारे अधिकारी हरी देईल त्याची हरी देईल त्याची हरी देईल म्हणजे आता लक्षात आलं कोणी वारे अधिकारी ए बाबा कोण कोण अधिकारी होते काही माहित नाही काही कीर्तनाचे अधिकारी होते तर काही फक्त प्रसादाचेच अधिकारी होते लक्षात यायला लागले की नाही
कोणी व्हारे अधिकारी, पण त्याशी हरी देईल देव त्याला 100% प्रसाद. म्हणजे त्याच्यावर काय होत असतो? देव प्रसन्न होत असतो. प्रसाद देतो म्हणजे काय करतो? देव प्रसन्न होतो. असे 4 अर्थ झाले. आणि काला शब्दाचा जनरल अर्थ आपण जी नेहमी ऐकतो ते काला नाम लीला. काला नाम लीला म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या गोकुळामध्ये झालेल्या लीलांचं वर्णन करणं, त्याला काय म्हणतात? काला. आणि वर्तमान सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो पूर्ण अभंग म्हणजे देवाच्या का आहेत? लीला आहेत. एक चरणात एक लीला सांगितली. लीला म्हणा किंवा कोडे म्हणा. अभंगात शब्द काय आलाय? कोडे. कोडं कळतं का तुम्हाला? बोलत चला की कोडं कळतं का? कोडं हा कोड. कोरड्या हिरी चोर बमलो तो. एक जण कोडं घालायचं आणि दुसऱ्यानं कोडं सोडवायचं. बसलेले सांगत चला कोरड्या हिरी चोर बमलो तो. हा घंटी. बरोबर आहे की नाही? हा सरळ सरळ किंवा बर. हा गावभर फिरती पण मंदिराचा घाबरती चप्पल. तेव्हा का जमलं का नाही? ह्याला काय म्हणायचं? ह्याला काय म्हणायचं? कोड. हे असे कोडे आजच्या अभंगात की 4 कोडे. किती कोडे आहेत आज? 4 कोडे आहेत. मी कोड म्हणा माऊली किंवा नवल म्हणा किंवा अजून थोडक्यात बोलायचं झालं तर कुलूप म्हणा. काय म्हणा? कुलूप. कुलूप कळतं का? कुलूप म्हणा. देवाच्या आजच्या अभंगात किती कुलूप आहेत रमेश महाराज? हा नवनाथ महाराजांचं बी ऐकून घ्या. किती? 4 कुलप आहेत. 4. हा कुलप खतरा आहेत. कसे? लॉक म्हणून मोबाईलला कोड म्हणून. बरं मोबाईलला लॉक टाकायचं कोड टाकायचा का टाकायचा? हा हा बोला चला आता जी होईन ती होईन बोला. हा माहिती का? काही सरळ सरळ सोप्या भाषेत करतो. आपल्या मनात काय शिजायलं हे दुसऱ्याला कळू नये. सगळ्यात सोपं आहे का नाही सांगा? नाही तर बायाच्या मोबाईलला लॉकची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल सांगा. बायाच्या मोबाईलला लॉकची काय गरज आहे? काय? जी ओरिजिनल बाई आहे त्या बाईच्या मोबाईलला लॉकची काही गरजच नाही ना. नाही लेकरं बोट घालतात. बरं मग सगळ्या घराला लॉक माहीत पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा बघू तू ह्या मोबाईलचा लॉक उघडून ती म्हणल्यावर बाई जर 1.5 तास लावित असेल कुछ तो गडबड है. विढल कुलूप म्हणा, कोड म्हणा, लॉक म्हणा, नाही तर नवल म्हणा. लक्षात आलं का नाही? बरं आप कुलूप. आजच्या अभंगात देवाचे किती कुलप आहेत? हा 4. काय करू? एक कुलप बघून घेऊ आणि राहायला वेळ तर चाव्या सांगून उरकून घेऊ. बरोबर आहे की नाही? हा जेवढं होईल तेवढं कुलप तर सांगतो. म्हणजे कुलप लागले की चाव्या आपोआप कसे तरी सापडू काहीतरी करून. किती कुलप आहेत? 4. ऐका कुलूप. कुलूप नंबर 1 अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. आनंद ब्रह्मांडे उदरी. आनंद ब्रह्मांडे. आनंद ब्रह्मांडे उदरी. आनंद ब्रह्मांडे उदरी. आनंद ब्रह्मांडे. आनंद ब्रह्मांडे. आनंद ब्रह्मांडे उदरी. आनंद ब्रह्मांडे उदरी. हे हरि हा बालक नंदन. हरि हा बालक नंदन. नवल केवडे केवडे. नवल केवडे केवडे. हरि हा बालक नंदन. हरि हा बालक नंदन. नवल केवडे केवडे केवडे. नवल केवडे केवडे. अनंत ब्रह्मांडे उदरी. हरि हा बालक नंदन. हरि हा बालक नंदन. हरि हा बालक नंदन. आनंद ब्रह्मांडे उदरी. हरि हा बालक नंदन. हरि हा बालक. हरि हा बालक नंदन. नंदन. पहिलं कुलूप नीट ऐका. कुलप किती सांगायचे? कुलप किती? 4. पुढे किती कुलप आहेत? 4. किती रा? हा आता हे पहिलं कुलूप आलं. पहिलं कुलूप काय? आता लक्ष द्या नीट ऐका. पहिलं कुलूप आहे
अनंत ब्रह्मांडे उदरी आणि हरी हा बालक नंदा घरी. पहिलं कुलूप आहे की अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे. नीट ऐका आता, अनंत ब्रह्मांड ज्याच्या कुठे उदर म्हणजे पोट, ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहेत, एवढा मोठा देव कुलुपीत आहे की एवढा देव बालक होऊन नंदाच्या घरी आलाच कसा? कस काय आला बाबा? ऐका ना, इथं नुसतं साधं सरपंच जर नीट बोलला तर माणसं पुन्हा कुणाला बोलू देत नाहीत नीट. आमचं आमदाराची ओळख आहे असते का नाही सांगा. मग इथं एवढा मोठा देव आणि एवढा देव बालक होऊन कुणाच्या घरी आला? कस काय आला? हे कस काय आला ह्याची चावी नंतर बघू, आधी कुलूप आहे का? बरोबर आहे का नाही? आता बघा, ज्या वेळेला यशोदा मातेनं कृष्णाला विचारायला सुरुवात केली, काय हे कृष्णा, कृष्णा काय आई? अरे काय बी का नाव यायला लागले? काय झालं? अरे तो माती खाल्लीस म्हणून कळालं. येडीस काय? कोण म्हणलं? आई बळीराम दादा म्हणला. येडे त्याच्या नादी लागू नको. नाही आई गाई नाही खाल्ले गम्या माती, आई गाई नाही खाल्ले गम्या माती, आई गाई नाही खाल्ले गम्या माती, आई गाई नाही खाल्ले गम्या माती. हो बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा, हो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, खोट बोलतो. आळा घेतो नाही खाल्ली गम्या माती, आई गाई 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 नाही खाल्ली गम्या माती. वा वा वा. आई म्या माती खाल्ली नाही, आई गाई नाही खाल्ली गम्या माती, म्या माती खाल्ली नाही. कोण म्हणलं? हे बळीराम दादा. येडे त्याचं कशाला ऐकायला लागलीस? अगं ती का मग सका भाऊय का? कसला भाऊय? सावत्र भाऊय. आणि येडे त्याला महाविरोधात उभा राहायचं, त्याच्यामुळे मोहा अपप्रचार करायला लागलाय. तू कळत नाही तुला काही? हा बळीराम दादा, हो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. आणि कुदांड घेतो माझ्यावरी, नाही खाल्ली गम्या माती, म्या माती खाल्ली. लाडी गुडी लावायला नंबर 1 किंवा ह्याला नावच आहे की घुलव्या कृष्ण म्हणते. कसला कृष्ण? घुलव्या. नुसता गवळ नेली माणसाली, आईला बापाला काय करीत राहणार? घुलवीत राहणार. घुलवीनं कळतं ना? घुलवीनं, हा घुलवीत राहणार ते. आई अगं तसं नाही, तुला काही कळतं का? गोड बोलून यशोदेची जिरविलं. नाही म्या माती खाल्लीच नाही. तेवढ्यात गावातली अशी बारकी बारकी लेकरं आली आणि यशोदे तुझ्या कृष्णानं माती खाल्ली. मुले सांगताती माती खातो गे श्रीपती, माती खातो गे श्रीपती, माती खातो गे. नंतर सांगतो. मुले सांगताती माती खातो श्रीपती, माती खातो गे श्रीपती, माती खातो गे श्रीपती. विक्षेप करू नका, फक्त ऐका. तासभरच करायचंय, व्यस्त विक्षेप करू नका. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं, पुन्हा पुढे येत जाऊ नका. आई नाही तेवढ्यात लेकरं म्हणले, नामदेवराची गवळ नाही. मुले सांगताती, मुले म्हणजे बारके बारके. काय झालं रे? माती खातो गे श्रीपती. आणि हे ऐकल्याबरोबर लाकूड घेऊन हातात आणि माती खातो का पुसत. माती खाल्लीस, हातात लाकूड घेतलं. नाही गाई हा कर बर. आणि मारावया तिने उगारली काठी, मारावया तिने उगारली काठी, मारावया तिने उगारली काठी, मारावया तिने उगारली काठी. भुवनेच्या पोटी 14 लेखे, भुवनच्या पोटी 14 लेखे. आकार. आणि कृष्णानं आ केल्याबरोबर मारावया तिने उगारली काठी
आणि भुवने त्या पोटी 14 देखे. मग नामदेवराय म्हणतात ब्रह्मांडे देखिली नामा म्हणे वेडी झाली. ब्रह्मांडात बघितलं अनंत ब्रह्मांड आणि नामदेवराय म्हणतात यशोदा कशी झाली वेडी झाली. म्हणले का अनंत ब्रह्मांडे उदारी. बर मग तुमचं म्हणणं काय मग एवढा देव बालक होऊन नंदाच्या घरी आलाच कसा. ही पहिलं कुलूप. हे कितवं कुलूप पहिलं कुलूप. ऐका दुसरं कुलूप पृथ्वी. पृथ्वी जे तृप्त केली पृथ्वी जे तृप्त केली. पृथ्वी जे तृप्त केली पृथ्वी जे तृप्त केली. त्याची यशोदा भोजन घाली 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 यशोदा भोजन घाली. नवल क्या बात आहे वा. लक्ष द्या कुलूप कितवं चालू आहे. हा दुसरं बघा. आता आहे का चरण तिसरं पण कुलूप दुसरं. लक्षात आलं का नाही. हा चरण आहे तिसरं पण कुलूप दुसरं चाललेलं आहे. इकडे लक्ष द्या बघा. काय पहिलं कुलूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव बालक होऊन नंदाच्या घरी आलाच कसा. पहिलं कुलूप. ऐका दुसरं कुलूप. हा पृथ्वी जेने तृप्त केली आणि त्याशी यशोदा भोजन घाली. वा वा वा. म्हणजे जगाला जीव घालण्याचं सामर्थ्य कोणाकडे देवाकडे ना महाराज. देवाकडे जगाला जीव. तुम्ही लक्ष दे जा काही बी बोलू जाऊ नका मधीच यशोदेकडे काही बी. जगाला जीव घालण्याचं सामर्थ्य देवाकडे. कुणाकडे देवाकडे. आलो शंभू. देवाला जीव घालतो. सार्थक सार्थक तू बी बोल जा म्हणजे आपलं झालं दोघाचं दुखून. हा देवाला जीव घालण्याचं सामर्थ्य कुणात आहे. आ यशोदेकडे. आणि जगाला जीव कोण घालतो देव. बघा आता ज्या वेळेला माझ्याकडे लक्ष द्या. रामायणामध्ये पंचवटीच्या ठिकाणी रामप्रभू सीतामाता दोघ जण होते. स्वयंपाक झाला आणि सीतेनं सांगितलं मालक स्वयंपाक झालेला जेवायला बसा. कोण म्हणलं सीता. कुणाला म्हणली रामाला म्हणली. कुणाला रामाला म्हणली जेवायला बसा. रामप्रभूनं असं इकडं तिकडं बघितलं आणि रामाने एकच सांगितलं सीते मला जरा उशीर आहे तू जेवून घे. म्हणले काय झालं. काय नाही म्हणले सगळं जग जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही. ऐकायलात का. कोण जेवल्याशिवाय जग जेवल्याशिवाय. आता बाया ऐकत त्यात का. बायाला ह्या गोष्टी पटत त्यात का सांगा. हा म्हणलं जग जेवल्याशिवाय जेवता येत नाही. म्हणले नाही. बर 2-4 दिवस जाऊ दिले आणि कापराची डबी घेतली. अशी कापराची डबी नसती का आपल्याकडे. आणि खाली रस्त्याने चाललेली मुंगी धरली आणि त्या डबीत टाकली. टोपण लावलं आणि डबी कमराला खवली. काय टाकून मुंगी. आणि 2-4 दिवस झाल्याच्या नंतर जेवायला बसले. आणि जेवायला बसल्याच्या नंतर थोडं लक्ष द्या. उगं टाईमपास म्हणून कीर्तनला येत जाऊ नका. नाही तर येत जाऊ नका. इथं येऊन मोबाईल बघ हे बघ त्याच्यापेक्षा येत जाऊ नका. तिथं घरी मर जा पण इथं टाइमपाससाठी येत जाऊ नका. हो ना. विठ्ठल विठ्ठल गेलं माझ्या ध्यानातून. कुठं राहिलं डबी डबी. हा मुंगी डबीत टाकली डबी कमराला खाऊन टाकली. 4-5 दिवसानं जेवायला बसले. मालक जेवण वाढ जग जेवलं. आणि ताटावर बसले. 2-4 घास घेऊ दिले. बाया अशा डायरेक्ट गिर टाकीत नाहीत. मोसम बघून गिर टाकणार. अशा बिगर मोसमात बाया गिर टाकीत नाहीत. लक्षात आलं का नाही. गाडी फुल मोसम मध्ये 4-5 घास झाल्यावर सीतेनं सांगितलं मालक काय जग जेवलं का. येडे मी ताटावर बसलेलो असलो की जग जेवलेलं असते. चपाती वाढ. काय वाढ चपाती वाढ. बर 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 वाढली चपाती. 2-4 घास झाले. मालक जग जेवलं का.
अगं मी ताटावर बसलेलो असलं की माझ्या अगोदर जग जेवलेलं असतंय, जग जेवून बसलेलं असतंय. मशरूम वाढ आपलं हे ते काय ते आता जेवणाचं झालं आताच दुपार भाजी वाढ चल. मालक विचार करा, अगं येडे किड्या मुंग्या सहित जग जेवलेलं आहे आणि बाया फक्त शब्द धरते ती ध्यानात ठेवा. बायला असं बाकीचं काही घेणं नसते, फक्त एखादा शब्द जर गेला की तेवढा शब्द धरणार की त्याच्यावर दिवसभर भांडणार माणसाला, एकच शब्द धरणार. म्हणून रात्री मी सांगितलं ना, हाडळ लागावं पण बाई लागू नाही, लय बेकार बाबा, बरोबर आहे का नाही. हां, बाईनं जर एखाद्याचा असा बेजार करायचं जर ठरविलं रे बाबा, नाही कसल्या बी PhD झाल्या माणसाला बाई सुधरूच देत नाही. कशी शिंगा हलवीन मिळूच लागत नाही महाराज. माणसं बेजार होते तर पुन्हा म्हणते तर महाराज काही खरं नाही बघा, म्हणतात का नाही सांग. हा, बाई जर एकदा म्हणली तुम्हाला अजिबात अक्कल नाही, माणसाचं डोकंच बंद पडतं, कळतच नाही काय करावं आणि काय बोलावं पुढं, कळतंय का सांगा. अहो पंढरपूरला गेलो तर आम्ही दोघं नवरा बायको पंढरपूरला, बायाचं डोकं कसं चलतंय बघा. आणि त्या नावामध्ये बसायचं आणि इकडून पलीकडे जायचं. त्या इस्कॉन मंदिरापाशी आमच्या गुरुची जागा, तिथून पलीकडे मंदिराकडे जायचं होतं. म्हणजे मंदिराकडे जायला ती होडी नसती का, नाव म्हणतात का होडी, नाव होडी. त्या नावात बसून पलीकडे त्याला विचारलं कसं, इकडे लक्ष द्या कसं. ते मला काय नाही, मानसी 10 रुपये. मानसी किती बोला, मानसी 10 रुपये. आबा मानसी 10. ठीक आहे. आम्ही बसलो 5 जण होतो, पलीकडे गेलो 50 काढले दिले. ते मला 50 नाही, मानसी 50. अरे मला सगळ्याची मिळून 50 होते ना. नाही मला मानसी 50. माझ्यापासले पैसे बघितले, माझ्या अंगावरचे कपडे हे बघितले, त्याला वाटलं. मी म्हणलं ही आपली इनोवा गाडी आपलीच आहे. ते मला मानसी 50. मग आता मी दुनियाचा दंडेल माणूस आहे, आता काही होणारीला वेगळं सांगायची गरज नाही, बरोबर आहे का नाही. मी सांगितलं ह्या बा तुला रुपया देणार नाही, तुला काय करायची ती कर चल. त्याला तुला रुपयात नाही म्हणलं. आणि मला मानसी 50. म्हणलं नाही जमतच नाही. निघालो ना महाराज. मी गेलो आणि गेल्याच्या नंतर ते म्हणलं जा तिकडे, देत नाही. पुढं गेलो, आमची बायको म्हणली होय काय देऊन टाका की त्याचे पैसे. असं लोकाचं खाल्लेलं चांगलं नसते आपल्याला. मी म्हणलं लोकाचं खाल्लेलं चांगलं नसते, 50 रुपयाचं बोलायलीस, रोज 25,000 आणि लोकाचंच खातीस, तवा कसं गोड वाटत ही सांग. कळायला लागलंय का नाही सांगा. म्हणजे बायाने जर गेर टाकला रे बाबा, तिथं डोकंच कुणाचं चलत नाही. मालक जग जेवलं, अगं किड्या मुंग्या सहित जगलेलं आहे. माणूस सहज बोलतो की हो, किड्यान मुंगी हा शब्द गेला की म्हणली थांबा मालक थांबा, मुंग्या बी जेवल्या का, म्हणले हो. कमराची डबी काढली, ऐकायला लागलात का, अशी डबी काढली, टोप पण उघडून तिला काय दाखवायचं होतं, ही मुंगी कशी, आता धरलाय मोसम, ही मुंगी कशी उपाशी म्हणून दाखवायचं. टोप पण उघडल्याबरोबर तर साखरच बाहेर पडली. कुठून आली, ओशितो जगाशी एकला, ओशितो जगाशी एकला, ओशितो जगाशी एकला. रे नाथ विशी कृपाळू देवा, रे नाथ विशी कृपाळू देवा, रे नाथ विशी कृपाळू देवा, रे नाथ विशी कृपाळू देवा. ओशितो जगाशी एकला, ओशितो जगाशी एकला तो, ओशितो जगाशी एकला तो. अरे नाथ विशी कृपाळू देवाशी, शब्दाकडे लक्ष द्या. पोषितो जगाशी एकला तो, कोणे केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेद. किंवा पाषाणाच्या खाली दरदूर बैसाला, तयामुखी चारा कोण घाली. म्हणजे जगाचं भरण पोषण करणारा कोण आहे बोला, हा बोला की देव. देव संपूर्ण जगाला जीव घालतो. पण नवल काय, नवल एक आहे, पृथ्वीजीने तृप्त केली. किती कुलूप आहे, हा दुसरं किती कुलूप चालू आहे, कुलूप. पहिलं कुलूप आहे अनंत ब्रह्मांड, ज्याच्या उदरात तो देव नंदाच्या घरी आलाच कसा. दुसरं कुलूप आहे पृथ्वीला जीव घालण्याची ज्याचं सामर्थ्य आहे. आणि मग विशेष काय, त्याशी यशोदा भोजन घाली. एवढ्या जगाला जीव घालणारा देव, पण आज त्याला कोण जीव घालायली, बर स्वतः म्हणतोय काय, स्वतः यशोदेजवळ जातोय म्हणतोय यशोदे मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल, यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. यशोदे घरा म्हणा गवळणी म्हणा काल्याच्या तिथं, यशोदे घराकडे
चाल मला साध्या गव्हाची पोळी लाटली गव्हाची पोळी लाटली मला पुरणपोळी करून दे ग मोठी मला पुरणपोळी करून दे ग मोठी नाही अडवित गुळासाठी मला जे भुगा नाही अडवित गुळासाठी मला जे भुगा यशोदे घराकडे चाल 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 मला जे भुगा मला जे भुगा गोड गवळण म्हणली जोरदार टाळी भागवत महाराजसाठी एकदा वाजवा छान यशोदे घराकडे चाल मला जीव घाल यशोदे घराकडे चाल मला जीव घाल कोण म्हणतंय असं कृष्ण साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी नाही अडवीत गुळासाठी मला जीव घाल स्वतः देव म्हणायचा यशोदे आई मला जेवायला घाल म्हणजे आता लक्षात आले का तुमच्या जगाला जीव घालणारा देव पण कुलूप असले आज त्याला यशोदा कस काय जीव घालतो ती कस काय ही नंतर बघू कुलप किती झाले 2 ऐका आता तिसरं कुलूप विश्व विश्वव्यापक विश्वव्यापक वा वा हरी बोल नवल केवळ केवळ नवल केवळ केवळ कितवं कुलूप चाललंय नरसिंग कितवं तिसरं बरोबर आहे चरण 4 आणि कुलूप 3 लक्षात आलं का नाही आता बघा कुलूप 3 आता डबल एकदा ऐका म्हणजे फिटिंग होऊन जाईल अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात तो देव नंदाच्या घरी आलाच कसा कुलूप नंबर बोला मोठ्याने कुलूप नंबर 1 पृथ्वीला जीव घालण्याची ज्याची ताकद आहे तो देव यशोदेच्या हातानं कस काय जेवत होता कुलूप नंबर आता ऐका कुलूप नंबर 3 विश्वव्यापक कमळापती आणि कुलूप काय त्याशी गवळणी कडी घेती महाराज म्हणतात विश्वात भरून उरलेला देव आहे मी नाही ऐसा ठाव उरला शे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैशी विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी भरोणी उरला चराचरी भरोणी उरला चराचरी देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी भरोणी उरला देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी कितव्या कुलपासाठी चाललंय हे कुलूप कितवं 3ऱ्या कुलपासाठी बघा आता इकडे लक्ष द्या विश्वात भरून उरलेला देव आहे जागाच नाही
तिथं देव नाही. सगळीकडे देव. सर्वाघटी राम देहा देही, सगळीकडे देव आहे. आता लक्ष द्या. मग विशेष काय? कुलूप काय माऊली? कुलूप हे एवढा मोठा विश्वात भरून उरलेला देव आणि त्याला त्या गोकुळातल्या गवळणीने कसं बी उचलायचं, कडेवर घ्यायचं की गावभर फिरायचं. एवढे मोठ्या देवा आती का लेकरू सामान्य का काय? जगाचा मालक आहे आणि गवळणी कुठं घेऊन फिरायच्या? आपल्या भाषेत काकाला घेऊन फिरायच्या. काकाला शब्द आहे का इकडे? काकाला घेऊन हिंडायचं. बर बघा, बर ही बी असला आहे, खतरनाक आहे. राधा रस्त्यानं चालली. कोण? राधा. राधा रस्त्यानं चालल्याबरोबर जीच ह्यानं किरवळी ठोकली म्हणतात, जीच रडायला सुरुवात केली. कसं असते? रडल्याशिवाय काही भेटत नाही. भेटते का लहान लेकराली? अहो लेकराला रडल्याशिवाय माय पाजीत बी नाही. बाकी त्याचं काय? हा रडावं लागतंय. कशासाठी बी किती बी दिले थोडस रडावं लागतंय. रडल्याशिवाय कुणी देत नाही. मग रडायला सुरुवात केली. कुणाला बघितलं? फटकन बोल जा. राधेला. कुणाला? राधेला बघितलं आपण रडायला सुरुवात केली. काही बी केलं तरी कैल रडायचंच थांबाना. नाना परी रडते माझे बाळ तहाने, समजावे राहिना. रडते माझे बाळ तहाने, समजावे राहिना. रडते माझे बाळ तहाने, समजावे असल्याशिवाय काला झाल्याने वाटत नाही. वाटतंय का सांगा बरं मला? म्हणून रडते माझे बाळ तान्हे. इकडे लक्ष द्या. समजावी तार आहे ना. सर पुढे बसा. सर इकडे बसा. साऊंड आवाज येते. नाना पारी समजावी ते, मागील ते खाया देते. थापटोनी निजविते, हलविते पळना. समजावीता रडते. आवाज. समजावीता नाना पारी बाकीच्या मुख्य आहेत का? अनेक पद्धतीने देवाला समजावण्यात सांबानाच गेला. आणि रस्त्यानं कोण चालली होती? राधा. बोला की राधा. राधेला जी बघितलं आणि बघतच राहिलं आणि गप कुणी रडायला, गप कुणी हसायला लागलं. कुणाला बघितलं माऊली? कुणाला? कुणाला? राधेला बघितलं. आधी माईनं जवळ घेतलं पण माईला सुद्धा ग बसलं नाही. कुणाला बघून हसायला? राधेला बघितलं की रडू गेलं पडून हसायला लागलं. यशोदा म्हणली माय राधे काय तुझ्याकडे काही जादू बिदू आहे का? काय झालं? अगं रडत 2 तास झालं रडायला लागलंय. थांबतच नव्हतं. माय तुझी त्याची नजर झाली की गप कुणी हसायच लागलं. असं कर, माझ्या माग लई काम आहे. राधे 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 श्यामा सुंदरा. राधे राधे श्यामा सुंदरा. राधे राधे श्यामा सुंदरा. राधे राधे श्यामा सुंदरा.
म्हणत का म्हणा ना आवाज राधे राधे नाही आता झाड करे आपुलिया मंदिरा राधे राधे अब आवाज सिम काढायला बरोबर आहे की नाही राधे अगं रडताच थांबा नाही गेले राधेच्या हातात दिलं की गप बसलं ऐकायला लागलात का नाही राधेच्या हातातील गप झालं रडाना काय व्हायना शांत झालं आता बघा लक्ष द्या आता ही दुनियाचं खोडीलच की होय आता ह्याच्या नादी कोणी लागा राधेनं नेलं घरी बरं लिकरू किती वर्षाचं 5 लिकरू किती वर्षाचं 5 घरी नेलं नवरा कामाला गेला राधा 20-25 वर्षाची सासूरवाशी दरवाजा लावून घेतला आणि मध्ये गप्पा मारीत बसली त्या लेकराला हे बारकी बागरे वागा पिलू ओलुलुलुलुलुलुलुलु माय माय पिलूला माझं सोनं ती काही घेण दे ना ती हे बघत आणि ही बायको कोलायची पिलूला बायको कोलायची मामाची कोलायची माय मामाची कोलायची मामी जरा आगाव आहे माय बाकी काही नाही मामाची करायची लोय 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 नको नको माय आपण पळून आणू बस ना तसं करू नको तसं करू असे शिकविण्याची सिस्टीम असते ती शिकवावं लागते तसं नाही हो ना आपण काय कोणाचं नाव थोडं घ्यायलो बरोबर आहे का नाही असं गुलवायचं बरं आता ही दुनियाचा गुलव्या ह्याला नावच काय गुलव्या आणि हे बी गुलू गुलू बोलायला आणि तिच्या संग महाराज हे बी असं गुल आता हे नावच गुलव्या आहे काही काही माणसं गुलव्या असतात बघा काही काम करीत नाहीत वर्गणी देत नाही फक्त घुलवीत राहतात लय असतात घुलवे काही काही असे हा काय नाही हो असे घुलवीत राहणार ही दुनियाचा घुलव्या या मी नाही नामदेवराचं प्रमाण आहे अंगणी रांगत गुलगुला बोलत आणि आसुर रुळत पायात ही घुलव्या हे इकडे बघा जी 2 जण गप्पा मारीत बसले कोण राधा कृष्ण राधा 20-25 वर्षाची कृष्ण किती वर्षाचा 5 पण काय विक्षेप करू नका म्हणून सांगितलं नाही एकदा काय इकडे बघा 2 जण गप्पा मारीत रमेश महाराज बसले ऐकायला लागलात का आणि मग जी गप्पा सुरू झाल्या पण कसं आहे शेवटी हे बघा नीट आहे का एकदा सगळे सुरुवात ज्याच्या मनात पापापासून होती म्हणजे नात्यात स्त्री पुरुषाचा असू द्या कुठलं बी असू द्या पाप ज्याच्या मनात सुरुवातीला आलं मग पुरुषाच्या येऊ तर स्त्रीच्या येऊ द्या काही बी कुटाणा झाला की त्याच्यावर शेकतो कुणावर शेकणं कळतं का कुणावर शेकतो सुरुवातीला ज्याच्या मनात पाप आलंय पहिले माणसं त्याला हाणतील तुमच्या लक्षात यायला लागले का नाही कळायला लागले का नाही आता इथं कृष्णाच्या मनात राधेविषयी काही आहे का नाही पण सुरुवात अशी झाली सर की राधेच्या मनात कृष्णाविषयी पाप आलं कसं आलं बघा इकडे लक्ष द्या बोल नका इकडे लक्ष द्या सुरुवातीला राधेच्या मनात पाप आलं राधा 20-25 कळती राधा लिकरूवार आणि ती बोलत असताना दुपारी 2 निवांत आणि एकांत वासात राधेच्या मनात आलं बोलून नाही जा मनात आलं काय कृष्ण लईच लहान आहेस रे असं मोकळं बोलता येईना तुला नुसतं पिलू पिलून वागा म्हणावं लागायलंय हे जरा मोठा हो की मग जरा गप्पा मारता येते जरा समवयाचे आता ही मनातली भाषा देवाला कळत नाही का बोला मोठा हो म्हणल्याबरोबर देव 25 वर्षाचा झाला हा म्हणले आता जमलं बघ आता ह्या कशाला बी कळते जमलं बघा आता बरोबर आहे का नाही आता गप्पा माराय बरं वाटायला लागलंय बघ आणि मग 2 जण गप्पा सुरू झाल्या आणि दारावर थाप पडली राधे दरवाजा उघड कोण होता नवरा राधेचा नवरा माय म्हणली कृष्णा नवरा ते म्हणलं मग तू नवरा आहे मी काय करू कृष्णा लहान हो ते मला कसं आहे राधे मी आणि सुदाम कोण सुदामा ब्राह्मण मी आणि सुदाम्या गुरु संदीपानीच्या आश्रमात शिकायला गेलतो ह्या गुरुजी बी काय बरोबर भेटले नाहीत म्हणला मोठा व्हायचा मंत्र मला शिकविला आणि लहान व्हायचा सुदाम्याला शिकविला आणि तुला येत नाही का नाही हो म्हणला मला फक्त मोठा माय तसं कर नको नान्न मोडन र नाही हो म्हणला तू बघ सुरुवात तू ह्या मनात जाती ना पापाची आता तू निस्तार कसं निस्तारायचंय ती नाही तसं करू नको रे माझं नान्न मोडन देवा मी तुझ्या नाही म्हणला बघ राधे दरवाजा
उघड. लट लट कापतच दरवाजा उघडा. पण शेवटी देव आहे महाराज, भक्ताची इज्जत जाऊ देत नाही. लक्षात आलं का नाही? आता बघा इकडे दरवाजा उघडला, असं गोंधळ झाला. राधेला कृष्ण दिसायचा 25 वर्षाचा आणि तिच्या नवऱ्याला दिसायचा 5 वर्षाचा. कळायला हे नाही दिसत होता हे काय, बरोबर आहे का नाही? 5 वर्षाचा दिसायचा. बघा इकडे लक्ष द्या. आता ती तिथं मध्ये गेले ना भगवान महाराज, ती कुणाला बोलत होती धरण गरम, कुणाला बोलत होतीस हा? आणि अशी 5 वर्षाचं लेकरू बघितलं की ती तिला बघायला, ह्याला बोलत होतीस काय? बर बर. तो ही लटलट कापायची, आडवं बोलायला काय की म्हणून, बरोबर आहे का नाही? हा तरी म्हणायला लागलोय गुलू गुलू कुणाला बोलत होती की हा बरं आहे बरं आहे, मी रानात गेलो की ह्याला घेऊन येत जा टाइमपासला. हिला 25 दिसायचा गोंधळ. ती लटलट कापायची, आडवं बोलायला का सरळ मेळ बी लागा ना. हा बरं आहे बरं आहे बरं आहे, टाइमपास बरं आहे, मी गेल्यावर तरी तुला काय काम आहे ह्याला खिळवीत जा. कळायला लागले का? असं का झालं? सुरुवात पापाची कुणाच्या मनात झाली ती हवास राधेच्या, म्हणून राधेव प्रकरण आलं. आता लक्ष द्या, आपला मुद्दा विश्वात भरून उरलेला देव. कुलूप नंबर किती चाललंय? 3. एवढा देव त्याला गावातल्या गवळणी कडेवर घेऊन कस काय फिरत होत्या ही नंतर बघू. कुलप झाले 3. चाव्या नंतर बघायच्यात. पहिलं कुलूप, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव नंदाच्या घरी आलाच कसा? 1. पृथ्वी ज्यानं तृप्त केली तो देव यशोद्याच्या हातानं कस काय जेवत होता? 2. आणि विश्वात भरून उरलेला देव त्याला गवळणी कस काय कडे घेऊन फिरत होत्या? 3. हे झाले 3 कुल्प. आता 4था आहे. तुका माने नटधारी, 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 तुका माने नटधारी. आता शेवटचं कुलूप चाललंय. हा शेवटचं. तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. कळायला लागले? आता कुलूप कसले बघा. 16,108 बायका केल्या. किती बायका केल्या? 16,108 बायका केल्या आणि पेपरला जाहिरात दिली मी ब्रह्मचारी आहे. 16 शस्त्र नारी ब्रह्मचारी कैसा निराहारी दुर्वासा पाठविले. 16,108 बायका करून देव कसला होता? ब्रह्मचारी. कस काय बाबा? कस काय हे नंतर बघू. कुल्प किती झाले? आता डबल ऐकायचे का कुल्प तुम्हाला? बघा आता डबल ऐका म्हणजे फिटिंग होऊन जाईल. अनंत ब्रह्मांड म्हणजे एकच ध्यानात ठेवायचं. रात्री नुसतं भाव आणि आज नुसत्या कुलपण किल्या बाकी काही ध्यानात ठेवायचं नाही. रात्री काय होतं र? हा भावना. आणि त्याच्यात काय पडू देऊ नका? अंतर. हा ध्यानात आहे का नाही सांगा? भावनेत अंतर पडू द्यायचं नाही. आणि आता काय चालू आहे? कुलूप. आणि आता काय करू सुरू करायच्या? चाव्या. आता कुलपाला काय असते? का फरुळे असतील ना? चाव्याच ना, बरोबर आहे ना? कुलूप पण चाव्या. आता ऐका, त्याला किल्ल्या बी म्हणतात. काय म्हणतात? किल्ल्या. कुलप किती? 4. बरं चाव्या किती बघायच्या मग? उग गोस वागविण्यात मजा नाही. 4 कुलपाला 4 चाव्या बघून घेऊ. लय म्हटलं तरी काय करायचे? आता ऐका. हा बरं आता एक सांगा मला, कुलप कुणी लावलेत हे? बोला की देवानं. मग देव असा आहे, कुलूप लावतो पण चाव्या जवळ ठेवत नाही. जुनी म्हण एक जुनी तुम्हाला माहीत असली तर काय, आपल्या गावाकडे आबाच्या ध्यानात येईन पक्की. हागरी पशी बसावं पण घागरी पशी बसून. आहे का इकडे बी? आहे का? हा कुणाजवळ बसावा?
हगरी नाही, हागरी असा स्पेशल शब्द आहे. हा हागरी पशी बसावा पण घागरी पशी बसू नाही. पाणी हा येडं बी येणार. आता मी घागरी पशी हे आला पाणी द्यावं महाराज, कुणी बी येणार आणि काय मागणार पाणी. त्याच्यामुळं कुलप लावले देवानं, पण देव म्हणला ह्याच्या व्यानं ग तुका म्हणे किल्या, तुका म्हणे किल्या, संता हत्ती दिल्या, संता हाती दिल्या, अंगावे गळ्या पुल्या टाकून झाला मेहमान, अंगावे गळ्या पुल्या टाकून झाला मेहमान. तुका म्हणे किल्या कुणाजवळ दिल्या, संता हाती दिल्या, आणि अंगा वेगळ्या आपुल्या टाकून झाला मेहमान. मेहमान म्हणजे पाहुणा झाला, पाहुणा देव झाला. आणि किल्या कुणाजवळ दिल्या, हा संताजवळ दिल्या. आता माझ्याकडे लक्ष द्या, काय 4 कुलप, आता 4 चाव्या घेऊ संता कुणा आपण. लक्षात आलं का नाही? हा आता ऐका, पहिलं कुलूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात तो देव नंदाच्या घरी आलाच कसा, तर त्याला चावी लावा रात्रीची. कोणती? भाव. कोणती? भाव. भाव नावाची चावी जर लावली तर जगात कुठलं बी कुलूप उघडत आहे. त्याच्यावर वेगळं बोलायची गरज नाही. रात्री किती तास गेलेत? 3 तास गेलेत फक्त भावनेवर. लक्ष द्यायला लागलंय का नाही? तरी बी भाव संपलता का? नाही. अहो भाव वाढवायची वेळ आली पण भाव संपाला नव्हता. लक्षात आलं का नाही? हा भाव भावच होता. 3 तास गेले, भाव नावाची चावी लावली की कुलूप उघडत. एक. दुसरं कुलूप, पहिल्या कुलपाला चावी कोणती लावायची? भाव. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो देव नंदाच्या घरी बालक होऊन आलाच कसा, तर त्याला कुलूप लावायची भाव नावाची. कोणती चावी लावायची? भाव. दुसरा कुलूप आहे, पृथ्वी ज्यानं तृप्त केली तो देव यशोदेच्या हातानं कस काय जेवत होता, त्याला लावायची भक्ती नावाची चावी. कोणती चावी? भक्ती. कसं आहे भक्ती नावाची चावी का लावायची माहिती का? कारण भक्ती ही अशी चावी आहे की भक्ती चावी लावली की होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. किती चाव्या झाल्या? पहिल्या चावीचं नाव भाव, पहिल्या चावीचं नाव, दुसऱ्या चावीचं नाव भक्ती, आणि तिसरी चावी आहे, तिसऱ्या चावीचं नाव आहे आता विश्वास नावाची. रात्री बघितलेली. कोणती? विश्वास. विश्वास नावाची चावी लावली की गवळणी देवाला कडेवर घेऊन बी फिरत होत्या, काही अडचण नव्हती. फक्त त्याच्यावर काय होता? गवळणीचा विश्वास. आणि चौथी चावी ब्रह्मचारी कसा, तो दुर्वास नावाचे संत मध्ये घातल्यामुळे दुर्वास नावाचे संत म्हणजे चौथी चावी संत नावाची. बघा आता, भाव पहिल्या चावीचं नाव, दुसऱ्या चावीचं नाव भक्ती, तिसऱ्या चावीचं नाव विश्वास, आणि चौथ्या चावीचं नाव संत. किती? 4 झाल्या. कुलप किती होते आणि चाव्या किती झाल्या? बरं, हां आता माझा अडचण, तुम्हाला नाही अडचण आली पण मला अडचण आली. चारी बी चाव्या जर एका की हरपाल्या म्हणा, घरी राहिल्या म्हणा, कुलूप तर उघडायचे पण चाव्या कुठं राहिल्या? घरी राहिल्या. ना आपण कुठं? उदगीरच्या घरी. चाव्या कुठं राहिल्या? फनाळीला. मग आता कुलप कसे उघडायचे? का मोडायचं का? नाही मोडाय परवडत नाही कुलूप. लक्ष द्यायला लागले का नाही? आता कसं असते, ती गॅरेजवाली ही जी माणसं असते त्यांच्याकडे एक चावी असते. हा कसली चावी म्हणतात त्याला? मास्टर म्हणतात का? कसली चावी? मास्टर चावी. बोलू नका. मास्टर चावी लावायची. शांत बसा. मास्टर चावी जर लावली तर जगातलं कुठलं बी कुलूप उघडत आहे ना काय? त्याला व्यवहारात मास्टर चावी म्हणतात, आणि वारकरी संप्रदायात त्याला गुरु किल्ली म्हणतात. कोणती किल्ली म्हणतात? गुरु किल्ली. आणि त्या गुरु किल्लीचं नाव आहे नाम नावाची किल्ली. कोणती चावी? नामचिंतनाची चावी जर लावली र बाबा, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, किंवा आवघे लाभ
होती एकाया चिंतने आणि नाम संकीर्तने गोविंदाच्या कुल्पचार चाव्या 4 आणि वरून एक मास्टर चावी असल्यामुळे हे देवाचं नवल आहे. नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानुबाचे थोडे नकळे कानुबाचे थोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानुबाचे थोडे नकळे कानुबाचे थोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार ठोबार कुमार माऊली कुमाई टाळी वाजवा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार चल, चल, महेश. कुमाई विठोबार कुमाई टाळी वाजवा, कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार आहा, विठोबार कुमार पुंडलिक कुल्प किती माणसं म्हणत ना का काढलं रे कुल्पन किली आणि काही मेळ लागाना ना काही व्हायना. कुल्प किती चाव्या किती झाल्या आणि वरून एक गुरु किल्ली कळायला लागलं काय. हां 5वी गुरु किल्ली म्हणजे अभंगाचा भाव संपला. नवल केवडे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. वा अभंगाचा भाव संपला. काला काला म्हणजे काय तर काला म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला आणि त्या परमात्म्याचं गुणगान गाणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आता थोडं लक्ष द्या आणि ताईट बसा. काल्याचं कीर्तन सुरू झालं आता कव्हर चलल काही गॅरंटी नाही. पावणे विकला बी संपू शकते. इकडे लक्ष द्या. लक्ष द्यायला लागलंय का नाही. हां इकडे लक्ष द्या. आता थोड्या वेळात काला राहिलेल्या वेळ 15-20 मिनिटात काला. कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेत. जन्म कुठं झाला मथुरेत आणि आनंद साजरा गोकुळामध्ये. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नर नारी. सगळीकडे आनंद. कृष्ण जन्माला आलाय म्हणून गोकुळात बातमी पसरली आणि बातमी पसरल्याबरोबर महाराज भगवान कृष्ण परमात्मा मोठा आहे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 1 दहावी एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे. सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये हळूहळू मोठा व्हायला आणि चोऱ्या करायला सुरुवात केली. रांगत असताना तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत अंगणी रंगनात तुम्या देखील असये. देव रांगायला लागला आणि रांगता रांगता मोठा व्हायला लागला आणि घराने यशोदेच्या कानावर यायला लागले. यशोदे
का सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अगं यशोदे, तुझ्या कृष्णाला काहीतरी समजून सांग. यशोदे याद राख, तुझा कृष्ण खोड्या करायला लागलाय. परवा आला अमुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा अन फोडीला सैरा त्यावरी. दुसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणीन, दोहीची गाठ बांधोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना. हे शोधे कृष्णाला सांग, तुझा लाडकाय ना गळ्यात बांधून घे. लाडका जरी बांधी गळा आणि नको लाडका तुझा काना तुझी तुलाच गोड वाटे. लाडका तुझा काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. 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 बाई दादा लाडकाना तुलाच गोड वाटे. बाई दादा लाडकाना तुलाच गोड वाटे. तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका कान्हा तुझी तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू आणि महे पत्र सिंधू आटे. बाई तुझ्या कृष्णाच्या खोड्या सांगायसारख्या नाहीत. माझ्याकडे लक्ष नाही तुमचं. चलबिल होचे चलबी चलो व्हायला. कृष्णाच्या खोड्या काय हे बघ यशोदे, मोठ्याच्या घरचीस पुन्हा म्हणचीन काय तुमचं काम होतं काय. माझं पोरग प्या लागलंय तर माझ्या कान आपलं हे, माझं पोरग चोऱ्या करायला लागलं तर एकदा तरी तुम्ही माझ्या कानावर घालायला पाहिजे होत. असं पुन्हा आमच्या नावानं खडे फुडशील बाई म्हणून सांगायला लागले. आवर बघ तुला आवरी आवरी आपुला काना नाचेला आमुचा सुना. नाचेला आमुचा सुना. नाचेला आमुचा सुना. आवरी आवरी आपुला काना नाचेला आमुचा सुना. नाचेला आमुचा सुना. नाचेला आमुचा सुना. आवरी आवरी आपुला कान्हा नाशिएल्या अमुच्या सुना. हे ना आमच्या सुना नासून टाकल्या. तुझ्या कृष्णाला समजून सांग, नाही तर पुन्हा हाणलं मारलं. यशोदे जरा एक उभ्या कानाची होती. तुझ्या कृष्णाचा जर हातपाय मोडला तर पुन्हा आमच्या नावानं बोंबलू नको सांगितलं नाही म्हणजे. हा अशी गरजू गरजू बोलायला यशोदा जरा पुढं आली. जास्त सख्खी माय असती शेवटी. यशोदा पुढं आली म्हणजे ए ऐकून घ्यायला लागले म्हणून काही बी बोलू जाऊ का. हा 11 वाजल्यापासून ऐकायला लागले. हा उगा माणूस गप्प आहे म्हणून काही बी का. काय म्हणले झालं का. झालं काय म्हणजे माझ्या इथं 9 लाख गाईत आणि वाटीभर ताकासाठी तुमच्या दारात आला होय. हा उठलं की सुटलं काही बोला जाऊ नाही. काही तुमच्याकडे पुरावा आहे का म्हणलं नाही. हो माघारी तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. तुम्ही लपण्याचा भवरा. तुम्ही बाबुळ्याचा भोवरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. 12 घरच्या 12 गोकुळ जाणारी. तुम्ही 12 घरच्या 12 होणारीच्या कशाला गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 जणी आणि माझ्या लेकरं वाळ घेतात. लाज वाटते का. एवढ्या कशा बिनलाज आहेत ग तुम्ही. हा थोडी बी लाज नाही का. यशोदा म्हणायला लागली. हा यशोदा उगा मेहमानताना यशोदा कुणाला म्हणायली गवळण नेली. हा अशा पहिल्यापासूनच एवढ्या बिनलाज आहेत तुम्ही. हा अरे
हा? अशी यशोदा कुणाला म्हणायली गवळणीला. गवळणीला म्हणायली होय गे? हा? तुम्ही खाऊ ना लोण्याचा गोळा तुम्ही खाऊ ना लोण्याचा गोळा तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा आळ घेता या गोपाळा आळ घेता या गोपाळा आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या हो नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ जाणारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ जाणारी पहिल्यापासून अशाच आहेत का ग? अशी यशोदा कुणाला म्हणायली गवळणी. गवळणीला म्हणायली आमच्या दारात आला अगं तोंड बघा तोंड आरशात स्वतःला लय शहाणं समजितात एकदा आरशात बघून घ्या तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा तुम्ही स्वतः खाल्लाय तोंड बघा भरले रे आळ घेताया गोपाळा अगं दुनियाच्या वडाळ्यात मला का आज माहिती का 7 वर्षांनी आपलं हे मी मोह आयुष्य गेलं की इथं गोकुळातच माझं लग्न झाल्यापासून इथंच आहे मी दुनियाच्या वडाळा इथं नाही पहिल्यापासून एवढ्या वडाळा आहेत का ग तुम्ही अशी यशोदा कुणाला म्हणायली गवळणीला म्हणाली तुम्ही लपून याची गोटी तुम्ही लपून याची गोटी तुम्ही लपून याची गोटी तुम्ही लपून याची गोटी आळ घेता जगजेटी लागता हरीच्या पाठी लागता हरीच्या पाठी लागत हरीच्या पाठी लागत हरीच्या पाठी तुमची एवढी तरी खोटी ग गोकुळ जाणारी तुमची एवढी तरी खोटी ग गोकुळ जाणारी तुमची गे गोकुळ जाणारी तुमची एवढी तरी गोटी गे गोकुळ जाणारी बिनलाजा हो अशी गवळण कुणाला यशोदा कुणाला म्हणाली गवळणी. एवढ्या बिनलाजा कशा आहेत ग तुम्ही काय झालं अगं तुम्ही लपून याची गोटी ए नाराज आहेत वेळ व्हायला म्हणजे यावायला हा मग आजारी आहेत का तुम्ही जरा तुम्ही लपून याची गोटी लागता हरीचे पाटी तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारे मी काय माझ्या लक्ष द्या आता नंदूची जागाच नाही इकडे तरी कुठं जागा आहे इकडून येऊन बसा म्हणा तुम्ही इकडे बघा का तुम्ही तिकडे कुठं बघा इकडे बघा इकडे आणि मग ह्या मागून आलेल्या त्यांना आधी कळत नव्हतं का लवकर येऊन मंडपात बसा म्हणून शहाणपणा शिकवायचा मागून येऊन पुढं सरकारने विक्षेप करीत बसायचं इकडे लक्ष द्या बघे माझ्या कृष्णावाळ घ्यायला तुम्ही शहाण्यात का लय मी काय म्हणते तुम्हाला एवढं बी कळत नाही का लेकराचं वय किती काय चोऱ्या करायला म्हणायला लागलात 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे हो 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ अंगणी माझ्या हो अंगणी माझ्या खेळ ग अंगणी माझ्या खेळ लटकत घेता आळ गे गोकुळच्या नारी तुम्ही लटकत घेता आळ गे गोकुळच्या नारी तुम्ही लटकत घेता आळ गे गोकुळ जाणारी तुम्ही लटकत घेता आळ गे गोकुळ जाणारी हे बघ बाई 5 वर्षाचे माझे बाळ माझं किती वर्षाचं आहे 5 आणि मी काय म्हणते तुम्हाला काही सांभाळायचं नाही सांभाळायचं कुणाला मला माझं कसलं बी असलं तरी माझं आहे तुम्हाला काय करायचं ग काळा असू बेंद्रा असू लंगडा असू खुळा असू सावळा ग चिमणा माझा सावळा ग चिमणा माझा सावळा ग चिमणा माझा सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळ राजा गवळणीत खेळ राजा गवळणीत खेळ राजा गवळणीत खेळ राजा तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळ जाणारी 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 जसला असन तसलं माझी मला प्यार आहे हा नकटा असो काळ सावळा असो कसं हसत आहे उंदरानं दात खाल्लेले असो सुपावानी कानाचा असो आज ती माझ आहे काय करायचंय तुम्हाला सावळा ग चिमणा माझा सावळा ग चिमणा माझा हा 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 कसं आहे कसं आहे हा 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 बस हा हा हा
ग चिमणा माझा गवळणीत खेळ राजा आणि ह्याच्या वाळग्यात अगं तुम्ही मोठ्या ढाल गाजा ग गोकुळच्या आणि तुम्हाला एका शब्दात सांगायले काय तुम्हाला एकदाच सांगायले पुन्हा सांगणार नाही तुम्ही ह्याच्या नादी लागू नका कळायला लागले का तुम्ही कुणाच्या बी नाद करा पण ह्याचा नाद करू नका आणि नसलं जमत तर तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ जाणारी 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 ब्रह्मविद्येचा जनिता ब्रह्मविद्येचा जनिता ब्रह्मविद्येचा जनिता ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता तुम्ही याला धरू पाहता याला धरू पाहता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारी हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारी कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारी हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारी वा असे गवळणी म्हणले की जरा काला झाली नव्हते बरोबर आहे की रे आणि ह्या बघा बाई तुम्ही याच्या नादी लागू नका तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्हाला जमत नाही ना नाद सोडून द्या ऐकायला लागलात का आता बघा आणि पुरावा असला तरी झाला आता एक गवळण निघाली माघारी निघाल्या आणि तिकडून उदगीरकून एक उभ्या कानाची आली उभ्या कानाची कळती का हा इकडे उभ्या कानाची कळती का कारवानाशी हा हा तीच म्हणाल ना उभ्या कानाची गवळण आली MA 80ची होती MA कितीची होती 80ची आणि हॅपी कट इंदिरा गांधी कंपनीची होती कंपनी कोणती होती तिची इंदिरा गांधी कंपनीची आणि इकडून आली ती पंजाबी ड्रेस काय म्हणते त्याला ती पंजाबीच ना ती ड्रेस घातलेला ड्रेस पंजाबी आणि कट इंदिरा गांधी बसली असून बाई बघा उभ्या कानाची काही काही माणसं झाडाला हाय लागले आणि बायकोच्या दाखानं वाळून गेले महाराज नुसतं डोळ्यानं जरी बघितलं तरी माणूस असा हाय खाया लागला असल्या बाया काही काही आगाव आहेत महाराज लय आगाव आहेत ना हं आता बघा इकडं ह्या तिकडून नाराज होऊन गेलेले चेहरे पाडून आणि ती तिकडून आली उभ्या कानावाली आणि शुद्ध बोलणार तुम्हाला एक सांगतो मुंबईला राहा पुण्याला राहा दिल्लीला राहा उदगीरला राहा जगात तुम्ही अमेरिकेला का राहणार पण गावात होणाळीत आल्यावर गावातल्या बाया जसं बोलतात तसं बोलत जा केसाची स्टाईल गावातल्या पद्धतीने ठेव जा साडी गावातल्या पद्धतीने घाली जा पदर बिदर घेऊन आणि हितले लोक जसे वागते तसे 2-3 दिवस इथं तसं राहत जा तिकडून येतात आणि ह्या अशा म्हाताऱ्या बघणार ह्या का अशा ह्या म्हाताऱ्या ह्या बसल्यात ना ह्या इथले 2 म्हातारे दिसायलेत ना तुम्हाला ह्या म्हाताऱ्यापाशी बसणार आणि काय म्हणणार माहिती का आणि आमचा त्यांचा स्वभाव ना आमचे ते ना आमच्या त्यांच्या ना अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितलेले तिला काही सांगू नको त्यांच्या ते बद्दल तू ह्या नवऱ्याच्या बाळातपणच ह्या म्हातारीनं केलेलं आहे तू हा नवरा जन्माला तेव्हा लुगडं फडा ही म्हातारी होती तिला सांगायलीस का आमचे ते ना लय शुद्ध बोलून आकाराने जाऊ नका गावाकडल्या पद्धतीनंच बोलत जा लक्ष द्यायला लागले का हां इकडं आलं की आशकस करून लावून असंच म्हणायचं लक्ष द्यायला लागले का नाही मी अशी आहे मी तशी आहे तू कशी आहेस गावाला माहिती आहे काही सांगायची गरज नाही फक्त माणसं बोलत नाहीत विठ्ठल ही चाल सगळ्या गावाला माहिती कुणाला माहित नाही फक्त माणसं बोलत नाहीत सगळ्या चाली माहिती विनाकारण आव आणायचं नाही विठ्ठल विठ्ठल बोलणं कळायला लागलंय का जरा वेगळ्या भाषेत सांगावं लागतं हा कळायला लागलंय ना हा मग कळलं म्हणजे बरं आहे कोण काय चालीचं अशी यशोदा गवळणीली म्हणायली हा ही ध्यानात ठेवा आपला विषय हा चाली का माहीत नाही आणि माणसाली एकलंय नाद बेकार आहे आपण म्हणलो ना काय ना लय भारी दिसते ती नाही करी लगे कोणतरी म्हणा 4 वर्षापूर्वी मासे धरीत होते मागचं काय करायचंय आपल्याला कळायला लागलं काय माझं बोलणं असली खोड आहे आता इकडे बघा ती शुद्ध बोलणारी ती शुद्ध बोलणारी गवळण त्याला किती पाडीन कॅमेऱ्याला ती शुद्ध बोलणारी गवळण आणि भेट झाली कुठे गेलतात ग माझ्याकडे लक्ष द्या बोलू कुठे गेलतात ग
तिनं सांगितलं कुठे गेलतात ग तू ग आंबट करू नको आम्ही लय बेजार झाले 8 दिवस बेजार झाले का 1 वाजन गाडीत बसून ह्याचीच आम्ही वाट बघायला लागलेलो बरोबर आहे का नाही तू ग बेजार करू नको घेण्या देण्याचा हां अशा त्या गवळणी म्हणायल्या ना अशा गवळणी म्हणायला लागल्या त्या उभ्या शेंगाच्या उभ्या कानाची वाढल्या कुठे गेल ती म्हणली कुठं जाऊ तुला काय करायचं एक म्हणली अगं काय बाई गल्लीतली होती ती म्हणली अगं घरी बोल नका ए कोण आहे ती म्हणली तुला नंतर बी सांगावं लागेल ना आता बी सांगतेच माय कसं आहे आम्ही गेलतो नंदाच्या घरी कुणाच्या घरी का ग ती कृष्ण लई खोड्या करायला लागला आणि गवळणीक बघायला लागला इकडं बघ हा इकडं कुठं बघायला लागला सो ना आणि ती कृष्ण लईच खोड्या करायला लागला आणि काय करावं आणि काही कळानाच गेले हे तर तिसरीकडेच बघायला ह्याचा तर ही पेंदे आहे का रे हा बरोबर आहे ही पेंदे आहे पेंद्या त्याच्यामुळे तिरपट बघायला लागलाय तरी मला लागलोय ही म्हणली हे बघ शुद्ध बोलू नको आम्ही गेलतो नंदाच्या घरी आणि नंदाच्या घरी गेल्यावर ऐकायला लागलात ना ते कृष्ण बोल नका ते कृष्ण खोड्या करायला लागलाय त्याच्या माईला घरानं सांगा गेलतो कुणाला त्याच्या माईला घरानं सांगा गेलो मग काय म्हणली त्याची माय म्हणली की मला मुद्द्यासहित पकडून आमच्या समोर हजर करा ती म्हणली जरा शुद्धच होती ना ती पुण्याला राहणारी होती ती म्हणली केस बिस मोकळे सोडलेले भवायचे केस कापलेले कमन कापते ह्याला का मोहोळ बसत आहे का काय देव जाणे मला आणि ती झटका केसाचा आणि ती आलंय ग माझ्या पण कानावर आलंय व्हॉट्सअपला मेसेज आला होता मला नंद राजाचा मुलगा खोड्या करतोय म्हणून आलाय माझ्या पण कानावर आलेला आहे ती म्हणली नको लय आई ठाणू मला दाखवा ग म्हणली मी बघितलंच नाही कसला आहे ती म्हणली बघू बी नको जुन्या म्हणल्या बघू बी नको अगं दाखव मला नीट करते त्याला ती म्हणली नीट करते त्याच्या लय नादी लागू नको लय बेकार आहे ते काय करते नाथ महाराजांनी सांगितलं म्हणले म्या सांगू नाही तुम्ही ऐकू नाही पण म्हणले आता सांगूच का म्हणले हो त्याला नवरा कळत नाही सासू कळत नाही सासरा कळत नाही गप कोणी अचानक येतंय आवचित हरी तुझं अचानक येतंय आणि सगळ्या घरच्या माणसाच्या देखत गळ्यात उडी हाणून मुका घेतोय म्हणली काय हो हे बी मुरलेली गवळ हे म्हणली घेऊ ती घेतला तर घेतला 5 वर्षाच्या लेकराचा जर मुका घेतला तर कुणी काही म्हणणार आहे का ह्याचा मुका घेतला कोण काय म्हणणार आहे कोण काय म्हणा ह्याचा म्हणा हे आता हे इथं हे सार्थक इथं हे सतीचा कोण काय म्हणणार आहे हे लेकराचा मुका घेतलं काही म्हणणार आहे का तुम्ही काय म्हणणार आहेत का तुम्ही काय म्हणणार आहेत का तुम्ही आमच्या लेकराचा कोण काय म्हणणार आहे लेकराचा मुका घेतलं काहीच नाही आणि येणे करायचा मुका घेतला नाही सांगा ना मला कुणीतरी विचारणार आहे आमच्या म्हाताऱ्याचा मुका कस काय घेतला तुम्ही एवढी दाढी वाढलेली असताना सुद्धा कस काय घेतला तुम्ही असं कुणी ना कुणी मला काय करणार आहे बोला की विचारणार आहे ना ह्याचा मुका घेतल्यावर कुणी काय म्हणेन नवनाथ महाराज खुश होणार आहेत महाराजांनी मुका घेतला शबासकी दिली म्हणणार आहेत का नाही हा ते म्हणले घेऊ दे घेतला तर घेतला मुका घेतला तर घेतला घेऊ दे म्हणली काय व्हायचं ती होऊ दे म्हणली आता माझ्याकडे लक्ष द्या पण मी त्याला नीटच करते म्हणली बाकीच्या म्हणल्या माय शिकलेली आहे कसली आहे 4 वर्ग शिकलेली येईन तिला काहीतरी करीन बंदोबस्त दुसरी जरा जुनी होती मुरलेली ती म्हणली माय करीन तर करीन नाही तर करून घेईन ते बी लय वक्त या तोंडाचा मसुबाज नाही करीन ते बी लय वक्त येते त्याच्या कशाला नादी लागतीस म्हणा हे हिला तू तुझोर यायचा मला दाखवा मी नीट करते त्याला देव म्हणला हिला एकदा दाखवावंच लागतं हिला एकदा दाखवावंच लागतंय ही बोलाय चालून पलीकडल्या गल्लीतूनच देव रांगत आला ज्या जुन्या होत्या त्यांनी बघितलं त्या म्हणल्या आला म्हणणं उडी हाणणं पळायला लागणं कोणत्या जुन्या आणि जी नवीन होती इंदिरा गांधीवाली उभ्या खानाची तिनं जी कृष्णाला बघितलं म्हणतात हा बघा माझ्या का बघा तुका म्हणे येणे मन मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे मन मोहिले
मोहिले गोविंदे. वा 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 बघायला ऐकायला लागलं तर लक्ष देऊन. आता फार लक्ष देऊ नका, एवढी लिहिला की संपणार. बघतच राहिली आणि काय म्हणली माहिती का? आता इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा, तर बघितलं तर कळतंय. इकडे बघा, गावच येड आहे आपलं. गाव येड आहे का? हे कशाला खोड्या करीन? टीव्हीवर बातम्या बघतात, पटकन बोला, बातम्या बघतात. वरी हेडलाईनच्या बातम्या असतात आणि खाली एक बारीक पट्टी असते, बरोबर? पट्टीतल्या बातम्या खऱ्या असतात. बाईनं त्याच्याकडे बघितलं आणि हेडलाईन सुरू केली. बाईनं काय काय दिसतंय? काय गोंडस आहे? काय त्याचे कुरळे कुरळे केस, काय त्याचे ओठ, काय त्याचे गाल, काय त्याचे डोळे, कसं दिसतंय? किती गोड आहे. ह्या कुठल्या बातम्या होत्या? हेडलाईन. ह्या कुठल्या बातम्या होत्या? हेडलाईन. किती सुंदर दिसतंय, कसं त्याचं नाक आहे, कसा त्याचा भांग आहे, कसा त्याचा गंध आहे, काय देखणं आहे, काय सुंदर आहे. हेडलाईन. पण हळूच माऊली पट्टी यायची, बारीक पट्टी यायची खाली. लहान आहे विढलो विठला 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 विठ्ठल म्हणजे मायक बघायलाच म्हणजे पट्टी वाचली नाही का? पट्टी कुणी कुणी वाचली? हा, पट्टी माऊली वाचली का? आबा वाचली का? तुम्ही कुणीच पट्टी वाचली नाही वाटतं, नाही का? वाचली नाही, काहीच वाचली नाही पट्टी. आता डबल आहे का? हेडलाईन चालू होती, डबल आहे का? एकदा काय दिसतंय, काय गोंडस आहे, काय रूपवान आहे, वाह ह्याला म्हणायचं लिकरू. पण हळूच पट्टी यायची. काय करायचंय, लहान आहे. अशा लई पट्ट्या असतात, फक्त वाचता आल्या पाहिजे. फक्त वाचता आल्या पाहिजे ग. लई देख नाही ग, लईच लहान आहे ग. कळालं का नाही कळालं? अजून बी थोडा मोठा पाहिजे होतास कृष्णा, त्या संग लग्नच केलं असत. देव म्हणले असं आहे का? पण बाईने एक विचार केला. काय? ह्याची इच्छा का आहे? बाईनं विचार केला, प्रेम व्यक्त करायचंय ना, उचलायचं आणि मुका घ्यायचा, उचलायचं आणि मुका घ्यायचा, काहीच करायचं नाही. उचलायचं आणि काय करायचं? आता लहान लेकराचा संशयाचा बी संबंध नाही ना, काही प्रेमच व्यक्त करायचं, बाकी काय? उचललं, निस्वार्थी प्रेम होता. अर्थ दुसरा लावू नका, निस्वार्थी प्रेम म्हणतात याला. बाई 80 वर्षाची आणि ज्याच्यावर प्रेम केलं तो 5 वर्षाचा आहे. कळालं का नाही कळालं? उचललं मुका घ्यायचा, गालाला तोंड लावून. शिव खुडील आहे ना, मुका घ्यायच्या टायमाला ह्याला पट्टी आठवली. ते म्हणला बाईची इच्छा काय होती, जरा मोठा पाहिजे. तोंडाला तोंड लावायच्या टायमाला 35 वर्षाचा झाला. जी दाढी टुसली, टाकलं उडी हाणली पळाली. याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आटे. आणि बाई तुझा लाडका कान्हा, तुझी तुलाच गोड वाटे. एके दिवशी शोधेने धरीला करी, बैसविला मांडीवरी. मुक पसरणी करतो आ खोड्या नको करू माझे बाबा. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. यारी तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात आले, गाया अशा लावून दिल्या आणि मग वृंदावनाच्या भूमीमध्ये खेळाला सुरुवात. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली. खेळ घोंगडी हारवली, माझी घोंगडी हारवली, माझी घोंगडी हारवली, घोंगडी हारवली, माझी घोंगडी हारवली. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी हारवली. सुरकवडी माझी घोंगडी हारवली. खेळू लागला सुरकवडी माझी घोंगडी. हमा पोर हमा घुमरी वाजे घमा. हमा पोर हमा घुमरी वाजे घमा.
दुपक दुपक बोरा त्रिगुण खेळ मांडो अबक दुपक दुपक बोरा त्रिगुण खेळ मांडो खेळायचे दाद बोरा खेळायचे दाद बोरा अबक दुपक दुपक बोरा त्रिगुण खेळ मांडो अबक दुपक दुपक बोरा खेळायचे दाद अबक दुपक दुपक बोरा खेळायचे दाद अबक दुपक दुपक बोरा वा. अशा पद्धतीने खेळ खेळले आणि खेळ खेळत असताना 12 वाजले. किती वाजले? 1 वाजला हो. काला 12ला झालेला. म्हणजे कसं आहे, असा उल्लेख नाही आला की 12ला काला करावा, असा उल्लेख नाही, टायमिंग आला नाही, पण असा उल्लेख आलाय भागवतात, सूर्य माध्यान्नावर आला त्यावेळेला दहीहंडी फुटली. कुठं आला? माध्यान्नावर. म्हणजे एकदम डोक्यावर. आणि सूर्य डोक्यावर कधी येतो? बरोबर दुपारी 12 वाजता. मग सूर्य माध्यान्नावर आला आणि महाराज सगळे गोपाळ एका जागेवर झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या झाली आता वेळ काम सारानी सकळ मिळाले गोपाळ हे झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या 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 काम सारोनी सकळ अवघे मिळाले गोपाळ. काय म्हणाले कृष्णा? झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि मग सगळ्याला देवानं सांगितले, आणा रे आपापल्या गाई वळून आणा. चला वळू गाई बैसू जेऊ के ठाई बहु केली वन वनन पाय पिटी झाला शिन. 7 दिवस हाडाची काढ रक्ताचं पाणी करून सप्ताह कमिटीनं आणि ग्रामस्थांनी तरुणांनी या ठिकाणी वनवन करून 9व्या वर्षातला सप्ताह या ठिकाणी संपन्न केला. सांगता समारोप म्हणून काल्याची सेवा ग्रामस्थांच्या प्रेमाखातर माझ्या वाट्याला. आणि 9वं वर्ष संपलं. 9व्या वर्षाची दहीहंडी फोडणं म्हणजे 10व्या वर्षाची सुरुवात करणं असते. लक्षात आलं का नाही? हां, सप्ताह होतच असतो. सप्ताह अजून मोडला नाही महाराज. सप्ताह काही बी कमी जास्त झालं तरी सप्ताह होत असतो, कारण त्याची काळजी आपल्याला नाही, महालक्ष्मीला काळजी. लक्षात आलं का नाही? काही बी होणार महाराज, पण सप्ताह होत राहणार. हां, एवढंच एक कमी अधिक प्रमाणात होईल, पण सप्ताहाची हजेरी मात्र कायम आहे आणि माझा सेवेचा योग कायम आहे. अधूनमधून एखादं वर्ष कमी जास्त जरी झालं तरी पण सेवा मात्र कायम आहे. आणि आपल्या सगळ्याचं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे. खरं म्हणजे साज 1 वाजत आला आणि सगळ्यांनी जीवाचं रान करून हा उत्सव संपन्न केला. म्हणून पाय पिटी झाला शीन. आता एकच आहे, आता सगळे गोपाळ एका जागी जमले आणि आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. तेव्हा काही असं स्वयंपाकाची पद्धत नव्हती. आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. कुणाची मीठ मिरची, कुणाची चटणी मिरची भाकर, काय जे असेल ते. देवानं बघितलं आणि काय देवाला हुकी आली, माझी आहे तैशी पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीत आणावे. जशी माझी तशी आपली आणा. सगळ्यांनी एक जण म्हणला, देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. देवा मला पाया वेगळं करू नका. आणि मग सगळ्याच्या सुदऱ्या घेतल्या. सगळ्याच्या सुदऱ्याचा भुगा केला. त्याला आपल्या भाषेत काय म्हणतो? काय म्हणतो? काला चुरायचा म्हणतो. आपल्याकडे चुरायचा म्हणतात. त्याला ते खानदेशात काला मोडायचा म्हणतात. काला काय करायचा? काला मोडून खातो म्हणतात. काही ठिकाणी कुचतो म्हणतात, चेचतो म्हणतात, हां कुस करतो म्हणतात का नाही? इकडं काय? काला मिसळ. मिसळ बरोबर आहे का नाही? किंवा काला म्हणजे भाकर दुधाचा काय असतो? काला. तशा 2 गोष्टीचा देवानं काला केला.